कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस. कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला. कोयना धरण परिसरामध्ये 95 मिलीमीटर पावसाची नोंद. जळगावच्या गिरणा नदीवरील बांभोरी पुलाची दुरावस्था. बांभोरी पुलाच्या संरक्षण भिंतीला तडे. बांभोरी पुलाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस. पावसाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी अलर्ट मोडवर. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी वाढली. परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळण्याची भीती. डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे धोका. कर्वेनगर येथील उड्डाणपुलाला तडे. 2 पुलांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाला तडे. 14 वर्षातच पुलाला तडे गेल्याचं निदर्शनास. नवी मुंबईतील वाशी प्लाझाची भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने 8 ते 10 गाड्यांचं नुकसान. कोणतीही जीवितहानी नाही. नाशिकमध्ये बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात. बस अपघातात 2 जणांचा मृत्यू. 3 ते 4 जण जखमी झाल्याची माहिती. लखनौ विमानतळावर विमानाचा मोठा अपघात टळला. सौदी अरेबियाहून येणाऱ्या विमानात बिघाड. विमानाच्या चाकांमध्ये आग लागली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.